श्वेता, घर ऑफिस ब्लॉगिंग कसं मॅनेज करते तू? मल्टीटास्किंग आहे भरपूर. चला आता झाली आहे मी रेडी ऑफिसला जाण्यास. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आज सगळं रुटीन मस्त सेट आहे आणि आज मला ऑफिसला पण जायचं आहे. राहुल पण गेला आहे स्वरांशला सोडायला आणि त्याला सोडून आल्यानंतर आता आम्ही जाणार आहे दोघं मॉर्निंग वॉकसाठी. तिकडनं आल्यानंतर पटकन रेडी होऊन मग मला निघायचं आहे ऑफिसला. तर असा आहे आजचा काहीसा प्लॅन. तर बघू कसं एक्झिक्यूट होतं आहे. इकडे सूर्य पण किती छान मस्त दिसतोय. सकाळी सकाळी याचं दर्शन घेतलं ना की दिवस खूप छान जातो आणि मस्त फ्रेश वाटतं. इथे सगळं मी आता माझं आवरल्या गेलं आहे आणि लंचचं प्रिपरेशन करून ठेवलं आहे. तर इथे बनवली मी मटकीची भाजी आणि हरियाली पुलाव आणि याच्यात आहे थोडे पालकचे पराठे तर आणि थोडंसं दही. तर हे सगळं लंचचं प्रिपरेशन माझं करून झालं आहे. आज छान मस्त वेळ सगळं आवरलं. आता मी बसली आहे थोडा वेळ, राहुलचा वेट करते. तो आला की लगेच निघायचं आहे मॉर्निंग वॉकला. तो गेला आहे स्वरांशला सोडायला. मुलांची शाळा असले की आपलं पण रुटीन एकदम सेट असतं. आपले पण सगळी कामं अगदी व्यवस्थित वेळेवर होतात. याबद्दल पण तुम्हाला काही वाटत असेल, तुमची काही ओपिनियन असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मग चला तर मग आता आम्ही जातो आहे मॉर्निंग वॉकसाठी. भेटू तिथे. चला आता झाली आहे मी रेडी ऑफिसला जाण्यासाठी आणि राहुलने पण ठेवलाय मस्त चहा, तो पिते आणि निघते ऑफिससाठी. श्वेता, घर ऑफिस ब्लॉगिंग कसं मॅनेज करते तू? मी काय आता करायला लागतं, काय करणार, ऑप्शन नाहीये. ऑप्शन नाही आहे. मल्टीटास्किंग आहे भरपूर, पण आता काय, आणि थोडी आवड पण आहे थोड्या गोष्टींची, तर मग करते. डिफिकल्ट आहे खूप सगळं करणं, मल्टीटास्किंग करणं, पण आता मला सवय होऊन गेली त्या गोष्टींची. मल्टीटास्किंग केल्याशिवाय जमत नाही. असं आहे एकंदरीत प्रकार. तर आता मी निघते ऑफिसला आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी. चला येऊ ना, भेटते ओके. संध्याकाळी. बाय. ओके, बाय. हॅलो एव्हरीवन. तर आता ऑफिसमधून रिटर्न आले, सगळे कामं आवरलेत आणि फ्रेश झाले आणि बसलेत. आणि सकाळी स्वरांशने फरमाईश केली होती की आज मला डिनरमध्ये खायचं पनीर चिल्ली. तर पनीर चिल्ली पण मी घेऊन आले, सगळं सामान घेऊन आलेत. आता मला करायची आहे पनीर चिल्ली बनवायची तयारी. तर ते करते आता, ते कामाला लागते आणि बघूयात आपण कशी पनीर चिल्ली बनते ते. आता इथं घेतले मी पनीर, जे मी आणलं आत्ताच. आता याला आपण काढून घेऊ. पनीर आणि हा सोया सॉस आपल्याला लागणार आहे. आणि नंतर याच्यात आपल्याला या पनीरला क्यूब्समध्ये कट करायचं आहे आणि त्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या जे बॅटर आहे त्याच्यामध्ये डिप करायचे. तर असे थोडे मोठे मोठे चंक्स मी कापणार आहे पनीरचे. तर हे पनीर मोठ्या मोठ्या चंक्समध्ये कापून घेऊ. स्वरांश, काय खायचं आहे आज? पनीर चिल्ली. हे इथं प्रिपरेशन चालू आहे पनीर चिल्लीचं. हेल्प करणार आहे का मला काही? हेल्प करणार आहे मला काही? तर आता आपल्याला बनवायचं आहे बॅटर मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं. तर हा आहे मैदा, इथे मी घेते, आणि हे इकडे आहे कॉर्नफ्लॉवर.
हे कॉर्नफ्लॉवर तर तुम्ही इथे बघू शकता, हा मैदा आहे आणि कॉर्नफ्लॉवर. तर आता हे दोन्ही मी मिक्स करणार. जेवढा मैदा त्याच्या निम्मे कॉर्नफ्लॉवर, आणि ते मिक्स झाल्यानंतर हे जे पनीर आहे त्याला डीप करणार त्याच्यामध्ये आणि फ्राय करून घेणार. तर हे मिक्स करूयात. आता झालं की आता याला आपण थोडंसं पाणी टाकणार याच्यात आणि थोडंसं चवीला मीठ, चवीपुरतं मीठ मी घालणार आहे इथे, कारण आपण त्याच्यात सॉस पण टाकणार आहे, सोया सॉस. तर ते थोडं मीठ चवीपुरतंच घालायचं, कारण सॉसमध्ये पण ऑलरेडी मीठ असतं. तर आता हे मी करते इथे छान मिक्स. छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. पनीर याच्यामध्ये चांगलं कोट झाले पाहिजे. हे बघा, आता याला तुम्ही बघू शकता छान अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. त्याच्यात पनीर जे आहे ते आपले कोट होऊन जातील मस्त पनीर. आता हे जे पनीर आहे ते आपण 1 बाय 1 याच्यामध्ये टाकून घेऊ, या बॅटरमध्ये टाकून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करू, मस्त कोट करून घेऊ. हे सगळे आता मी याच्यात पनीर टाकून देते आणि याला चांगलं हलवून कोट करून घेऊ. आता पनीरला आपण तळायला घेणार आहे, आणि पनीर जेव्हा तुम्ही तळणार त्याला, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं. तर त्याला हाय फ्लेमवर तळायचं आहे, खूप लो फ्लेमवर नाही तळायचं, नाही तर ते सगळं मेल्ट होऊन जातं तेलात. त्याच्यामुळे फ्लेम जी आहे तेलाची ती थोडी हायच ठेवायची, गॅसची फ्लेम हाय ठेवून मग त्याला मोठ्या आचेवर तळायचं आहे. तर मी आता कढई ठेवते, तेल गरम करायला ठेवते. आता या पनीर चिल्लीसाठी मला भाज्या पण लागणार आहे. तर मी फक्त कांदा आणि शिमला मिर्च घालणार आहे, कारण स्वरांजला जास्त भाज्या आवडत नाही, म्हणून फक्त कांदा आणि शिमला मिर्च मी चॉप करून घेणार आहे, अद्रक आणि लसूण, बस एवढेच इन्ग्रेडियंट्स मी याच्यात घालणार आहे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता की पनीर मस्त मी एकदम हाय फ्लेमवर तळले, त्याच्यामुळे ते पटकन हे झाले आहेत आणि पिघळले नाही आहेत तेलामध्ये. मी मस्त त्याला आता फ्राय करून घेते. तर असे छान गोल्डन क्रिस्पी पनीर तळून झाले. आता बाकीचे पण मी सगळे तळून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी मस्त अद्रक आणि लसूण एकदम छान बारीक चिरून घेतलं. इथे आहे आपला सोया सॉस आणि इथे आहे कांदा आणि शिमला मिरची. बस मी एवढेच व्हेजिटेबल्स घालणार आहे, कारण स्वरांशला पण जास्त व्हेजिटेबल्स आवडत नाही. तर हे छान असं मी चिरून घेतले, आणि हे जे तेल आहे आपलं तळणाचं उरलेलं, याच्यातच मी ते थोडंसं तेल बाजूला काढून या कढईतच मी आता त्याला परतवून घेणार आहे. आणि मस्त अद्रक आणि लसणाचा जो तडका आहे तो चांगला बसला पाहिजे त्याला, तेव्हा त्याला टेस्ट येणार आहे. तर आता हे तेल आपण गरम करून घेऊ. थोडासा सोया सॉस काढून घेते, थोडासा पाहिजे आपल्याला जास्त सोया सॉस. आणि तेल चांगलं कडक झालं, गरम झालं की याच्यामध्ये द्यायची आपल्याला अद्रक आणि लसणाची फोडणी. चांगलं टाकून देऊ, कारण मी खूप कमी तेल घेतले, कारण कढईमध्ये ऑलरेडी तेल लागलेलं आहे साईडने, तर एवढं तेल सफिशियंट आहे त्याला. थोडी हीट झाली, आता याच्यामध्ये या स्टेजला आपण याच्यात टाकू सगळ्या व्हेजिटेबल्स. ते कांदा घालतो आणि व्हेजिटेबल्स आपल्याला खूप शिजवून नाही घ्यायचं आहे, अगदी फक्त तेलात परतवून घ्यायचं आहे.
भाज्या छान अशा परतल्या गेल्या की तर घालू आपण सोया सॉस. सोया सॉस घातला आणि ते तळलेलं पनीर होतं ते पण मी ॲड करणार. मला चांगलं असं मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला मीठ हवं असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपलं पनीर चिल्ली मिशन कंप्लीट झालं आहे. तर आता मी बसते, थोडा रेस्ट घेते आणि भेटते थोड्या वेळात. आता सगळं आवरलं आहे, निवांत बसले. आज खूप थकून गेले आहेत. तर सकाळी जसं राहुल म्हणत होता की कसं काय मॅनेज करते एवढं सगळं, तर मल्टीटास्किंगची आता खूप सवय होऊन गेली आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायला सगळं ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवावं लागतं, तेव्हा कुठे सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आणि टाईम पण मॅनेज करावा लागतो, सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. अगोदरच सगळ्या गोष्टी प्रिपरेशनमध्ये असतील तर वेळ पण वाचतो आणि कामं पण पटापट होतात. तर असा आहे एकंदरीत आजचा दिवस. तर भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.